सर्वांना कसे आहात सर्वजण? मजेतच असताल? झालं का जेवण खावण? मी पण जेवले मगाशी. आता जरा वेळ बसले अशी थोड्या वेळ, तर म्हटलं तुमच्याशी एक व्हिडिओ शेअर करावा, एक विचार शेअर करावा. विचार बरं का. आता बघा हा, अनेक लोकांची ना कोर्टात भांडणं चालतात नवरा बायकोंची, आणि ती कोर्टात जातात. कोणाला डायव्हर्स पाहिजे असतो, कोणाला आपलं काही प्रॉब्लेम असतात ते घेऊन ते जातात. परंतु मुलं असतात ना, लहान मुलं, त्यांचा एक भयंकर वाईट गोष्ट असते त्यांच्या मुलांची, की एकीकडं आई वडते, एकीकडं वडील वडतात. म्हणजे त्यांच्यामध्ये ताळमेळ नसतो मुलांसाठी. तर मुलं लहान असतात ना, तर त्यांची कवळी मनं असतात. त्या कवळ्या मनावर किती वाईट परिणाम होतात हे माहिती आहे का तुम्हाला? एक जणांचं असंच आहे बघा. मला आता काल परवा ते माहिती झालेलं आहे, आणि आहे ते म्हणजे मॅटर चालू आहे ते कोर्टामध्ये. त्या आईने काय केलं, अक्षरशः त्या मुलीला तिने तर वर्षभर म्हणतात ना, वर्ष, 1.5 वर्ष का 2 वर्ष त्या मुलीला त्या वडिलांबरोबर भेटूनच जाईल. छोटीच मुलगी बरं का. परंतु जेव्हा कोर्टाने ऑर्डर काढली ना, की नाही, तुम्हाला ऑर्डर होती भेटवायची, तुम्ही भेटवलं का नाही, तर आता अक्षरशः आहे ना, त्या कोर्टाच्या आवारामध्ये त्या लेकराला घेऊन जातात, आणि तिथं ते 2 घंटे 3 घंटे काय टायमिंग असतो त्याच्यात भेटवतात. किती निर्लज्ज आई असेल ना. तिला डोक्याचा हे आहे का, मेंदू असेल का त्या आईला, की आपल्या छोट्या मुलीवर काय परिणाम होईल, आपल्या छोट्या मुलीची मनस्थिती काय होईल, तिला काय वाटेल, नाही का, ह्याचं काहीच भान नाही त्या आईला. काय म्हणावं असल्या आयांना. आणि मग काही काही आया आपल्या इगोसाठी लहान लेकरांचा पण विचार करत नाही, की छोटी मुलगी आहे, छोटा मुलगा आहे, किंवा ते लहान बाळ आहे. मग तुम्ही योग्य जागा निवडा ना, चांगली जागा निवडा. अरे गेली तर काय, ते लेकरं गेलं तर काय, त्याच्या वडिलांशी, त्याच्या वडिलांच्या नातेवाईकांशीच जाणार, नाही का, नातेवाईकांकडेच जाणार, दुसरीकडे कुठं जाणार. परंतु काही काही स्त्रिया इतक्या, आता मला ना काय बोलावं, सोशल मीडिया आहे, मी काही बोलू शकत नाही, कारण का मला तोंड घाण करून घ्यायचं नाही. परंतु त्यांच्या डोक्यात मेंदू नावाची गोष्टच नाही, की आपलं लेकरू आहे, उद्या ते लहानचं मोठं होणार, त्याला आपण ज्या वाटेला नाही न्यायचं त्या वाटेला नेतात. एवढा कुठं तुमचा युगो बाई आहे ना. काय बोलायचं बाई, खरंच ना, अशा आयांना मला तर खरंच असं वाटतं, की काय यांना भेटत असेल. यांच्या मनामध्ये किती क्रूरता भरलेली आहे, किती दुष्टाई आहे, किती दुष्ट आहे, किती क्रूर आहेत. आपल्याच लेकराबद्दल क्रूर आहेत. दुसऱ्यांचं तर जाऊ द्या, त्यांना इतकं वाटत नाही की अरे आपल्या लेकराला त्या ठिकाणी पाठवायचं नाही, पण तरी ते पाठवतात. कारण का, त्यांचा इगो, की मी कमीपणा घेणार नाही, मी असं वागणार नाही, मी तसं वागणार नाही. अरे आपल्या स्वतःच्या लेकरासाठी ना लोक काय काय करतात माहिती. आणि तुम्ही, बापरे काय बोलू बाबा, मला तर ना बोलायला शब्द नाही आहेत. असं मी जेव्हापासून ते ऐकले ना, की तिथे अशा घटना घडतात, असं असं असतं, तसं तसं असतं, आणि अशा ठिकाणी तिथं नेतात, आणि त्या मुलीला किंवा मुलाला आपल्या बापाशी किंवा वडिलांशी भेटू देतात, आणि ते कायद्याने असतं, कोर्टाने त्यांना सांगितलेलं असतं म्हणून ते करतात. तर ती आई किती, तिचं हृदय कसं बनलं असेल ना. मला तर ना बोलूशी वाटत नाही त्याविषयी. मी ऐकलं ना तेव्हापासून आहे ना, माझं ना डोकं आहे ना, डोकं तेच ठणकलेलं आहे असं ऐकल्यावर. माझ्या डोक्यात एकदा जर एखादी गोष्ट बसली ना अशी, मग काय तुमच्या शिक्षणाचा फायदा आणि काय तुमचा फायदा, नाही का. तुम्ही म्हणता आम्ही एवढं शिकलेलो, आम्ही असं, आम्ही तसं. अरे तुम्ही जर आपल्या लेकराबद्दल चांगला विचार करू शकत नाही, तर दुसऱ्यांबद्दल काय विचार करणार ना. दुसऱ्यांबद्दल तर तुमच्या मनामध्ये किती घाण असेल.
कमीत कमी आपल्या लेकराच्या वयाचा तरी विचार करायला पाहिजे ना अशा आईवडिलांनी, हो की नाही? विशेष करून आईने हां, की आपल्या लेकराला कुठं चांगलं वाटेल, आपलं लेकरू कुठं कम्फर्टेबल होईल, त्याला कुठे आनंद लागल. आणि नाही तर नंतर तर लेकरं मोठी झाल्याच्या नंतर त्यांना तर चांगलं वाईट कळतंच, हो की नाही? मग तेव्हा तुम्ही काय करणार? आता ते अज्ञान आहेत, त्यांना काही कळत नाही म्हणून तुम्ही असं वागता. उद्या मोठे झाल्यावर काय करणार तुम्ही? म्हणून अशा आईवडिलांना ना माझं एकच सांगणं आहे, नेहमी आता तुमचं झालं गेलं गंगेला मिळालं, तुम्ही आपल्या लेकरांचा विचार करा. माहिती आहे का? उद्या त्याचे दिवस आज तुम्हाला वाईट घालून काय मिळणार आहे?